राज्यात अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे। अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजलाय। तूर तसंच इतर रब्बी पिकंही संकटात सापडलेली आहेत आणि इथल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। काल रात्री अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जी आहे ती मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे आणि या अवकाळी पावसाचा मोठा फटका जो आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। मी सध्या अमरावती तालुक्यातील वाघोली या गावामध्ये आहे आणि सध्या मी पाहिलं तर मी कापसाच्या एका शेतामध्ये आहे। आपण पाहू शकतो हे कापूस जो आहे तो आता मोठ्या प्रमाणात लोंबलेला आहे। हा कापूस पूर्णपणे वेचणीला आलेला होता, मात्र या अवकाळी पावसाने या कापसाची जी आहे ती प्रतवारी खराब झालेली आहे, कारण या कापसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे। आपण पाहू शकतो हे माझे हात जे आहे ते पूर्णपणे ओले झालेले आहे आणि याच विषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहे। काका, मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जो आहे तो फटका बसलेला आहे। कापसाची प्रतवारी आता खराब होणार आहे। 100% प्रतवारी खराब होणार आहे। एक तर 15 ते 20 हजार रुपये खर्च आमच्या एकरी शेतकऱ्याला लागला। आता जो येणारा कापूस होता आमचा हे परिपूर्ण खराब होण्याची शक्यता आहे, कारण एक तर भाव नाही आहे कापसाला। त्याच्यात आता शासनाने आम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त मदत मिळाली हवी पाहिजे। नक्कीच कापूस जो आहे तो एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च लागलेला आहे, मात्र आता हे उत्पन्न जे आहे ते निघणार नाही। त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आता गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सह मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, वाघोली, अमरावती। जळगाव जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलाय, त्यामुळे हरभरा, गहू तसंच केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। गारपिटीमुळे पिकं जमीनदोस्त झालेली आहेत, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कालच्या दिवशी संध्याकाळी पाऊस, वारा, गार आणि खूप झालेली आहे, त्याच्यामुळे सर्वच नुकसान झालेलं आहे। केळी, हरभरा, काही लोकांनी गहू पेरलेले होते, हे सर्व जमीनदोस्त झालेलं आहे। केळीचे बागाच्या बागा उपटून पडलेले आहे। रब्बी पिकांचं कसं आहे, आमचा मेन म्हणजे हरभरा आणि तूर आणि गहू याचं खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गारीमुळे हरभरा पीक जमिनीला लागलेलं आहे। घाट्यांचं म्हणजे घाटे कसे गळताय आता त्या पाण्यामुळे, आणि जे फुलोरा आहे तो तर जमिनीला लागून गेलेला आहे हरभरा, आणि तुरी पण जमिनीला लागलेला आहे, आणि गहू पण पुरा सपाट झालेला आहे। सर केळीचं तर भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आमची मागणी आहे की सरकारने आमच्या बांधावर येऊन पाहणी करावी, त्यानुसार आम्हाला नुकसान भरपाई द्यावी। ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे रब्बी पिकांचं अतोनात नुकसान होतंय। नाशिकच्या येवल्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा संपूर्ण कांदा भिजलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्याला अवकाळीनं चांगला तडाखा दिलेला आहे। येवला तालुक्यात प्रमुख नगदी पीक असलेल्या कांद्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। नगरसूल येथील आपण एका शेतावरती आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकऱ्याने काढणीसाठी काढून ठेवलेला कांदा हा पूर्णतः भिजलेला आहे। हा कांदा म्हणजे सडण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे, त्यामुळे या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळणार आहे। या पावसानं कांद्याबरोबर गहू, रब्बी मका, हरभरा याचं देखील नुकसान केलेलं आहे। हे कांदा उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहे। मला सांगा, किती तुमच्या कांद्याचं नुकसान झालंय, काय तुमची मागणी आहे? आधी अशी मागणी आहे का, अचानक पाऊस झाला रात्री 12 वाजता ना, आमचे कांदे भिजून गेले, तर आम्हाला शासनाने काहीतरी मदत द्यावी। आणि हा कांद्याचे काहीच भाव जाणार नाही, राखून ठेवला तरी त्याला ओलापणा आला ना, मार्केटमध्ये नेल्याला त्याला कवडी मालाला किंमत राहायची नाही। त्यांनी शासनाने काहीतरी लक्ष द्यावं। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। पुण्याच्या आंबे गावात धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं आणि या धुक्यामुळे आणि ढगाळ हवामानामुळे शेती पिकांनाही मोठा फटका बसतोय। पिकांवर करपा, मावा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झालेली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरात आज पहाटेपासूनच धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत असून मी सध्या बळीराजा शेतकऱ्याच्या शेत शिवारात आलेले। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या परिसरात मोठ्या प्रमाणात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि या धुक्यामुळे खतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत, कारण की धुक्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळत असल्याने कांदा असेल किंवा यांसारखी जी इतर तरकारी पिकं असतील त्या पिकांवरती खरं तर मावा, करपा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव वाढणार असून शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढणार आहे। तर दुसरीकडे सततच्या ढगाळ हवामानामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत। तर त्यात सतत पडणारं धुकं यामुळे खरं तर बळीराजा शेतकरी सध्या संकटात सापडला आहे।
हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे. धुळ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. धुळ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली. ठाण्यातल्या शहापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. नवी मुंबई कृषी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची आवक वाढली. त्यामुळे पालेभाज्या 8 ते 10 रुपयांनी स्वस्त झाल्यात. मेथी, शेपू, कांदा, पालक, कोथिंबीर 4 ते 8 रुपयांना उपलब्ध आहे, तर किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपयांना मिळतीये.